सातबारा कोरा करा बच्चू कडूंनी काढलेली यात्रा अंतिम टप्प्यातली आहे। आज त्या यात्रेचा समारोप होणार आहे। माझ्यासोबत खुद बच्चू कडू आहे। भाऊ, आज शेवटचा दिवस आहे। 138 किलोमीटर तुम्ही पार केलेला आहे। काय वाटते तुम्हाला? काय सांगायला शेवटच्या टप्प्यात आहे? खरं तर पाय दुखले पण मन प्रसन्न करणारी यात्रा होती। पायाच्या वेदना मनाच्या प्रसन्नानं कमी केल्या। शेतकऱ्याच्या एकंदरीत जो प्रतिसाद आम्हाला भेटला आणि खास करून अतिशय गरीब वर्गातला जो प्रतिसाद होता तो जाती धर्माच्या पलीकडे पार्टीच्या पलीकडे जाऊन लोक एकत्र येत होते। शेतकरी म्हणून आपण जगलो पाहिजे अशा त्यांच्या भावना दिसत होत्या आणि निश्चितच आमच्या पायाच्या दुखण्याचं लक्ष आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मनाकडे गेलं आणि मन प्रसन्न करून आम्ही प्रचंड जे आम्हाला अपेक्षित होतं का सगळ्या जातीपाती पार्टीतले लोक मी शेतकरी म्हणून मी मजूर म्हणून आम्हाला लढता येईल का, तर आम्हाला बऱ्याच गावात त्यानं दाखवून दिलं का हो आम्हाला शेतकरी म्हणून लढता येईल। आणि निश्चितच हे इतिहासातून वाद निर्माण करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात धर्मजातीच्या नावावर राजकारण करण्याच्या विरोधात अर्थकारणाची लढाई लढतोय आहे। आणि हा अर्थभेद कसा होतो सामान्य माणसासोबत त्याची एक नवीन मांडणी आम्ही या महाराष्ट्रात करतो आहे। निश्चितच त्याला ह्या पहिल्या टप्प्याच्या ज्या पदयात्रेला जो प्रतिसाद भेटला हा प्रचंड उत्तुंग आहे आणि लोक झेंडे बाजूला ठेवून एकत्र येण्याची जी तयारी दाखवतोय त्याला आमचा सलाम आहे। गेल्या 8 दिवसांपासून तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पायदिंडी काढताय। यवतमाळ हा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे। तुम्ही 7 दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात आहे। लोकांची अशी भावना झाली, शेतकऱ्यांची भावना की बच्चू कडू कुठेतरी आपल्या परिवारातला सदस्य आहे। हां बरोबर आहे, कारण मी जेव्हा 100 शेतकऱ्याच्या भेटीगाठी घेतल्या आणि शेतात घेतल्या त्यांना प्रत्येकाला असं वाटते का माझा आवाज कोणी झालं पाहिजे। आणि जेव्हा आम्ही त्यांना विचारत होतो तर त्याच्यामधल्या ज्या भावना दिसत होत्या का मग माझ्यासाठी चालणारा हा माणूस आहे, माझ्या अर्थकारणाशी माझं आयुष्य चांगलं व्हावं याच्यासाठी। तुमचं मूळ जिल्हा अमरावती आहे आणि अमरावती आणि यवतमाळ जिल्हा नजीक जरी असलं जवळ जरी असलं तर यापुढं यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडे तुमचं लक्ष असेल का? बिलकुल, यवतमाळच काय पुरा महाराष्ट्राकडेच आम्ही ठरवलं का जसं दिव्यांगाची लढाई गेल्या 15 वर्षात लढलो 182 शासनाने आम्ही व्यवस्थित टप्प्याटप्प्यानं काढले, तशी ही शेतकऱ्याची लढाई मजुरांची लढाई मेंढीपाळ असेल मच्छीमार असेल त्यांची लढाई आम्ही अतिशय मजबूत करू आणि खूप व्यवस्थित पद्धतीनं म्हणजे तुम्हाला कशी लूट होतं ते घरापर्यंत नेऊन त्याला जागृत करण्याचं काम सरकारला जागृत करणार नाही। सरकारला आम्ही काही इशारे देणार नाही आहे, पण आम्ही शेतकऱ्याला जागृत करून बच्चू कडूची जागा आमचा शेतकरी घेतल्याशिवाय राहणार नाही एवढ्या ताकदीनं तो उभा राहील आणि तो सरकारला पावलोपावली वैचारिक मांडणी करेल, पावलोपावली ठेचण्याचं काम करेल हा मला आत्मविश्वास आहे। आणि एकदा लोक जागृत झाले तर मी सांगतोय, कारण दिल्लीतल्या लोकांना कांदा महाग चालत नाही आणि त्यांना कांदा जर आणि खाद्यान्न जर महाग गेलं तर ते सरकार बदलवते हे माझ्या खेड्यातल्या लोकांना समजलं पाहिजे। मग खाणाऱ्याची किंमत झाली या देशामध्ये, पण पिकवणाऱ्याची कबाड कष्ट करून जगणाऱ्याची किंमत होत नाही। ते किंमत त्याचं अस्तित्व निर्माण करण्याचं काम करू। तुम्हाला वाटते की तुम्ही शेतकऱ्यांना जागृत केलं आहे म्हणून? हां बऱ्यापैकी, म्हणजे स्वतःहून त्यांनी जो काही सगळं केलं म्हणजे स्वतः एकतर तुपटाकडी गाव होतं त्यांनी वर्गणी केली आणि 100 लोकांनाच आम्हाला जीव घातलं आहे। तर हा सगळा म्हणजे सगळ्या जातीत जे कधी एका जातीत बसत नव्हते ते म्हणे पहिल्यांदा आम्ही सगळ्या जातीतले लोक एका व्यासपीठावर बसून सगळ्या पार्टीतले लोक एका व्यासपीठावर बसून आम्ही तुमच्यासाठी हे व्यवस्था करतो आहे, ही जागृतीच आहे। बरेच वेळा आपण बघतोय की राजकारण म्हणल्याच्या नंतर जातीचं फेम येते आणि जातीच्या चष्म्यातून बघितल्या जाते। मात्र पहिल्यांदा बच्चू कडूनं पदयात्रा शेतकऱ्यांसाठी काढली आणि तुम्हाला खास करून यवतमाळ जिल्ह्यातली आदिवासी आणि बंजारा बहुल जिल्हा आहे या सगळ्या जातींनी सपोर्ट केला आहे। सगळ्याच आदिवासी बंजारा बहुल समाजानं त्या तर आम्ही एका गावात ते बंजारा समाजाचीच वस्ती होती त्यांची ऐपत नसताना बिचाऱ्यांना पोहे गिये पाणी गिनी आम्हाला मोठ्या म्हणजे
ते म्हणतो ना सुदामाचे पोहे, जसा आपण पाहतोय का त्या भावना ज्या होत्या ना त्या भावना अप्रतिम आहे. म्हणजे आम्ही राष्ट्रपतीच्या घरात जेवलो असतो तर ते मजा नहीं आली असती. इनके साथ तो हमारा पेट भी भरा लेकिन मन भी भर गया है. शेवटचे 2 मुद्दे. काल प्रवीण गायकवाडांवर हल्ला झाला. आता हे या देशातलं हे सूत्रच आहे. हे व्यवस्थित अशा पद्धतीनं ह्या गोष्टी भावनेतल्या आणणे आणि तशा पद्धतीत घेऊन जाणे, विचारवंताला ठोकणे. तुम्ही जसं पाहिलं का पानसरेची हत्या झाली, सापडला नाही. त्याच्यानंतर आपले ते काय नाव दाभोळकरचे अजूनही सापडले नाही. विचारवंत राहूच नाही आणि सगळे गुलामच राहावं असं कोणाला नाही वाटत. मीडियावाले असंच वाटतं ना. बरं, आज शिवसेनेसंदर्भात शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष संदर्भातनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. तुम्ही याकडे कसं बघताय? आम्ही आता शेतकऱ्याकडे बघणंच ठरवलं आहे. नाही, शेतकरीकडे जरी बघलं, तुम्ही ज्याच्या विचारांना राजकारणात आलेला आहात, ती काळी तुम्ही पण शिवसैनिक होतात. आज शिवसेना कोणाची आहे तुम्हाला पण आहे, गल्लीतल्या लोकांना माहीत आहे. तुमचा पहिली प्रतिक्रिया काय? मी पहिलेही म्हटलं होतं, आताच नाही का शिंदे साहेबांना बंडखोरी केली इथपर्यंत ठीक आहे, पण ते पक्ष घेऊन जायला नको होतं. हे पहिलेपासून मत आहे आणि आजही तेच मत आहे. नक्कीच आपण बघतोय की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू जिल्ह्यातली आक्रमक झालेला त्यांचा समारोप आहे. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.